कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, मला न्याय हवाय आणि तुम्हीच मला न्याय देऊ शकता याची खात्री आहे मला। उठ आधी, उठ। हो, त्या जगन्नाथने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं। माझ्याकडून जबरदस्ती गोष्टी करून घेतल्या, मला इतके दिवस डांबून ठेवलं त्याने। माझं आयुष्य माझं राहिलंच नव्हतं। त्याच्या तावडीतून मी कशी सुटून आले माझं मलाच माहिती। तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा, तुम्हीच मला न्याय देऊ शकता। शांत हो, तू या घरात आली आहेस ना, जरा वेळ दे मला। परिस्थिती जरा स्थिरस्थावर होऊ देत, सगळं काही नीट करेन मी। आणि या घरात तुझ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही, विश्वास ठेव। शांत हो, रिलॅक्स। कुठे होतीस तू? किती शोधलं मी तुला। तू डायरेक्ट घरात आलीस, मला कॉन्टॅक्ट करायचा ना। मी आणलं असतं तुला या घरात जसं आधी आणलेलं, पण तू तर विचार तोच केला होता मी। पण नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स। हे करू नको, ते करू नको, प्रेमात पडू नको, सोबत राहू नको, मूल बाळ नको। त्यापेक्षा म्हटलं सरळ घरातच यावं। वाव, हिम्मत दाखवली असं तू। पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या समोर ऐश्वर्या मेहंदळे उभी आहे। तुझं या घरात माझ्याशिवाय पान हलणार नाही असं तुम्हाला वाटतं, वाटत नाही, असंच आहे। काही गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं आणि मला नाही वाटत तुझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी प्लॅनिंगने होत असतील। सगळ्याच गोष्टींना काय प्लॅनिंग लागतंय? काही गोष्टी अनप्लॅन सुद्धा चांगल्या होतात। जास्त बोलू नकोस हं? तुला पण माहिती आहे या क्षणी मी तुला या घरातून बाहेर फेकू शकते, पण तुम्ही असं करणार नाही, कारण आपल्या दोघांना माहिती आहे तुम्हाला माझी गरज आहे। काय ग, घरात अचानक एवढी शांतता का? हा, काही घडलंय का विशेष? हा मी पण कशी विसरभोळी ना। आत्ताच नाही का घडलं एवढं मोठं महाभारत। अस्मी आली आहे ना, तुझी सवय। पण असू दे, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही। आता मी तुला काय सांगतेय ते नीट ऐक। उद्या ताराची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, खूप मोठी। तिथे तुला ताराची मदत करायला यायचंय, कळतंय ना? अगं बोलत का नाहीयेस काही? सावली, तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडालाय ग? हा, तुला नाही माहित? तिच्या चेहऱ्यावरचा खोट्याचा मुखवटा उतरलाय ना, म्हणून भीती वाटते तिला, बरोबर ना? समजलं नाही काही? फार काही महत्वाचं नाहीये, म्हणजे हिच्याबद्दल बोलून आपण आपला महत्वाचा मौल्यवान वेळ वाया घालवायचा एवढी ही महत्वाची नक्कीच नाहीये, हो ना? काय निघ। जगन्नाथ, तू इथे काय रे? फारच धाडस केलंस। चंद्रकांतजींचे खूप फोन येऊन गेले म्हणून आलो। एवढ्यासाठी इथवर आलास तू? काहीच गरज नव्हती खरं तर। अगं तिलोत्तमा, गरज होती ना। आता तिलोत्तमा, मी तुला जे सांगायला इथं आले ना, ते आता मी तुला याच्या समोरच सांगते। हे घे, हे बघ। अहो, विश्वासघातकी माणूस आहे हा। याने काय केलंय माहितीये तुम्हाला? या माणसाने रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण तिलोत्तमा मेंदळे आणि त्यांच्या संबंध कुटुंबाची फसवणूक केली आहे। चला, हा माणूस फ्रॉड आहे। काय असतं इथे थांबण्यात? चला।
आजवर या जगन्नाथने तुला जो काही मनस्ताप दिलाय ना आणि तुझ्या घराण्याचा जो काही अपमान केलाय त्याचा चोख बदला घेतलाय मी आज. आता यापुढे ना जे लोक याच्या पुढे जगन्नाथ गुरुजी म्हणून याच्या पुढे हात जोडत फिरायचे ना, तेच लोक आज याला बोट दाखवत आहेत. तू इकडे कशी? अच्छा, आता तुझ्या सुद्धा चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय. का ते सुद्धा कळलंय मला. ही जी खोट्याची मूर्ती इथे आमच्या घरात आणून ठेवलीयस ना, ती लवकरात लवकर इथून आता बाहेर जाणार आहे. आणि तुझा खेळ आता संपणार आहे. हा संपायला ऑलरेडी सुरुवात झालीये. तुला माहितीये तिलोत्तमा, अगं शेण घातल्या लोकांनी याच्या तोंडात तिथे. मी सांगितलं सगळ्यांना तिथे की जसं याने तुला फसवलंय ना, तसं याने अनेक साध्या बोळ्या लोकांना फसवलंय आणि लोकांची खात्रीही पटली. आता कोण जाई या फ्रॉड जगन्नाथच्या पायरीशी? कोणी जाईल तरी काय त्या दाराशी? जगन्नाथ, तू माणूस म्हणून किती नीच आहेस ना, नीच, ते अख्ख्या जगाला कळलंय आता. तिलोत्तमा, तू ना तिथे त्या क्षणी तिथं असायला हवं होतंस. म्हणजे तुझ्या डोळ्यांनी बघितलं असतंस तू की या जगन्नाथची सगळ्या दुनियेसमोर काय अवस्था झाली होती. ना घर के ना घाट के. तुम्हाला जितकं हसायचं तितकं हसा. तुमच्या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार. फक्त आणि फक्त माझ्या सावलीसाठी शांत होतो मी, कारण मला तिच्या नजरेत उतरायचं नव्हतं. पण आता नाही, पाणी डोक्यावरून चाललंय. एक वेळ मी माझ्या लेकीच्या नजरेत वाईट होईन, चालेल मला. मी तिची एक वेळ माफी मागू शकतो. पण भैरवी वजे, मी तुला काही आता माफ करणार नाही. देवा, आता विशेष बारीक लक्ष ठेवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.